तुमच्या हातातनं चोर निसटून गेल्यागत का तोंड पाडून बसलाय? जावा की तयार व्हा, आज तुमच्या भावाचं लगीन आहे. ए, तुम्हाला किती वेळा सांगितलंय तो माझा भाऊ नाही म्हणून? हा, लय मिरवू वाटते का ग? जा तुझं दुआवर जा. हो, काय बोलताय? मी मगच तयार झाले, वाटत नाही का? मग जा परत जाऊन आवर. हा, माझ्यावरच बियावर. हो, असं नका ना बोलू, लोक काय म्हणतील? लोक गेली उडत, मला नाही फरक पडत लोकांचा. लोकांचं सांगते मला. सुद्या, काय चाललंय तुझं? काय सांगितलं होतं तुला? ही लग्न होईपर्यंत गप पड म्हणून. पाहुणे रावळे आल्या ती त्यांच्यासमोर नीट वागायला नको का? का तमाशाच दिसला पाहिजे आपल्या सगळ्यांना? होऊ दे तमाशा, मला नाही फरक पडत. रोज आपल्या घरात काय होतं? तमाशाच होतो ना. आज या सगळ्यांसमोर होईल, एवढंच त्यांचं मनोरंजन. ए, ऐकू येतंय मला? येऊ का? वाईट चला की ह्यांचं. चला आलो. चला. अरे काय फोटो काढ माझा. फोटो काढ. हा बोल काढतो फोटो. हा दुसरी पोत. चांगलं काढतंय ना? काढतोय. हा बघू. हा बघ. कसं काढलंय? अरे तर काय बाबा. आल्या गेल्याची, बाहेरच्यांची, घरच्यांची, ज्यांची कोणाची नजर लागली असेल ती सगळी निघून जाऊ दे. जावळ बापू, जुनं आपल्यात जे काही मतभेद होते ना ते आता आपण विसरून जाऊ आणि नव्यानं नातं जोडूया. ही घ्या, हे 5001 रुपये शगुन असे म्हणून घ्या. बघा यांची दानत फक्त 5001 रुपया. ए, आम्ही काय रस्त्यावर आलोय का? एवढ्या कमी पैशात माझ्या पोराला तुझा जावई करून घ्यायला? बापा पैसे परत कर. ए, शगुन आहे त्यो, हुंडा नाही. अरे शगुनाचा बी मान असतोय की नाही? फक्त 5000 रुपये. आप्पा, अहो शगुनाचे पैसे ते राहू द्या. हवं नको त्या गोष्टी आता उकरत बसू नका की तुम्ही. नाही तर काय, औषगुणाचा असा अपमान करू नये. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय म्हणून आपल्याला काही पटलेलं नाही मनापासून. तुझी पैशाची हाव कधी सुटायची कोणास ठाऊक. बघितलं का एवढ्याशा पैशासाठी काय बोलला तू? त्याची लायकी आहे का माझ्या मोर उभं राहायची? मी ऋतिकला सांगितलेलं की माझा फोटो काढ. बघा त्यांनी काय केलं. स्वतःच फोटो काढत बसला. ए ऋतिक, असं पुन्हा वागला ना तू तर मोबाईलच मोडून टाकेल तुझा. ए इथे ये, उभी राहा, पाय पड. ओय पणजी मी तुझी, पड लवकर पाय. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अगं हौसा, अगं ह्यो आशीर्वाद नवरीला देतात, नवऱ्याला नाही. हा का? हे जाणे, मला हे करायचं. तू चालले खेळायला. ये हौसा थांब, मी पण आलो. बर गोपाळ, गुरुजींनी बोलावलं की पूजेला बस. हा
हे सगळं काय चाललंय? काहीही करून मला त्या मनीषाकडे जायलाच पाहिजे. एकदा पूजेला बसलो की उठता येणार नाही. मला काहीतरी केलं पाहिजे. काय करू? चला नवऱ्या मुलाला बोलवा लवकर. अरे गोपाळ, गुरुजी बोलवतात, जा वर जाऊन बस. चल मग काय हा मला प्रेशर आले. मी जातो बाथरूममध्ये. कोणी मला विचारलं तर सांग हाय टॉयलेटमध्ये. हां काय रे तिथे? हां जा जाऊन ये पटकन मोकळं होऊन ये. परत वेळ नाही भेटायचा. जा ये जाऊन ये. निसर्गाला कॉल करून ये. नाहीतर मंडपात मिस कॉल पडला अवघड व्हायचं. ये जाऊन. ठीक आहे. तिकडं कुठं? अरे मागच्या दारानं जातो. तिथनं पाहुण्या रावळ्यात बरं दिसतंय का ती? आलं. हा हुशार चला गोपाळ आपला. हेलो. हाँ बोलो गंगा. कुछ नया मिला का? हाँ मतलब गोपाल ने वाराणसी में अपनी माँ के लिए जो साड़ियाँ बनाई थी ना, ये वाले गोपाल ने वही साड़ियाँ अपनी माँ को यहाँ पे दी हुई है. मतलब मेरे गोपाल के साथ कुछ तो हुआ है. क्या हुआ है मुझे नहीं पता है. ये गोपाल बन के यहाँ पे आया है. इसने ही कुछ किया है. क्या क्या करूं मैं, कुछ समझ में नहीं आ रहा है. कहाँ होगा मेरा गोपाल? कहाँ ढूंढूं मैं उसे? क्या करूं? तुम रो मत. हम हैं ना तुम्हारे साथ. हम दोनों मिलकर उसको ढूंढ निकालेंगे. तुम प्लीज प्लीज यहाँ पे आ सकते हो क्या? सॉरी गंगा, पर 2 दिन पहले ही मेरा एक्सीडेंट हुआ है और अगले कुछ दिनों तक तो हम चल फिर नहीं पाएंगे. पर तब तक तुम एक काम करो कि उस फ्रॉड आदमी के खिलाफ जो भी सबूत इकट्ठा हो रहे हैं सब इकट्ठा करो और हमको भेजते रहना. और ज्यादा से ज्यादा सबूत इकट्ठा करने की कोशिश करो. और जैसे ही हम चलने फिरने लगेंगे हम तुरंत वहां आ जाएंगे. ठीक है. कहाँ हो तुम गोपाल? कोण आहे? मी ये गोपाळ, लवकर दार उघडा. घाबरू नका. मी आलोय ना आता परत. घाबरू नका. कुठे होता तुम्ही? तुम्हाला माहिती नाही कालची रात्र मी कशी काढली. मला तुमची खूप आठवण येत होती. मला पण येत होते. तिकडं लग्नात माझं लक्षच लागत नव्हतं. तुमचीच काळजी वाटत होती. हे तर सगळं ठीक आहे ना? हो. कोणाला काय संशय नाही आला? नाही. मग ठीक आहे. हे एवढं पाणी कसलं? बर्फाचं. साफ केलं पाहिजे. बॉडी कोणी उघडली? आपण तर बांधून ठेवली होती ना? अहो तुम्हाला काय डोक्याचा भाग आहे का? कोणाला विचारून उघडली? आता हे सगळं किती महागात पडत कळतं का तुम्हाला? कुणी हा शानपणा करायला सांगितला होता तुम्हाला? त्या कुजलेल्या डेड बॉडीचा वास जर का बाहेर गेला आणि त्यांनी पोलिसांना बोलवलं तर किती महागात पडत कळतं का तुम्हाला? ते इकडे ते मग घ्या. हे घे. मुलाचे मामा नवऱ्या मुलाला आणि मुलीचे मामा नवऱ्या मुलीला लवकरात लवकर मंडपात घेऊन या. ओ गुरुजी. श्याम जा गोपाळला घेऊन ये. होय. ए, तोंड काय बघताय? जावा गोपाळला घेऊन या. गुरुजीने तर मामाला सांगितलं आणायला. अरे मग आम्हाला मारलाय लकवा. जावा घेऊन या. ए चल सांडा सगळं. ए गोपाळला आणायचंय. तिकडं चाललोय की
सोड रे. हा गोपाळ अय गोपाळ आज चल की बाबा लोक वाट बघायला लागले तुझी. गोपाळ ए, अरे चल बाबा, आउट गोईंग झाला असं तुमचं तर चला लवकर, बाकीचं उरलेलं पुन्हा करा. अरे तू आपलं काय आतमध्ये ए गोपाळ? ए झोपतोय कसला? मोकळा होत असेल मोकळा. हा तीच ते प्रेशर आहे ना, हा लग्नाचं कामाचं. आता मला सांग, लग्नाचं काय कमी प्रेशर असतंय वय? तुझं ठरल्यावर तुला कळेल. हो दे, तीच तर ठरणं झालं ना मंग्या. मी काय म्हणतो, मला तुम्ही किती बी प्रेशर द्या, किती बी प्रेशर द्या, पण माझं लगीन करा, मला एखादी पोरगी द्या. ए पुरी काय रस्त्यावर पडल्यात का? सगळ्याच पुरींना काय जीवजड झालेला असतं वे? अरे येड्या, एखादीच असते तशी जिला अक्कलच नाही, जिला दगडावर डोकं आपटून घ्यायची हाऊस आहे, तशी असेल की एखादी. अरे मिळेल तुला, तू नको टेन्शन घेऊ. ए तुम्हाला धीर देतोय का माझी इज्जत काढतोय? अरे पण ही लय वाढवळ बसलं रे. अरे आवरणच ए गोपाळ. मंग्या दारू उघडून बघतो. ए इथं ती महत्वाची गोष्ट करतोय, आरामात त्याला मोकळा होऊ दे. आपण किती वेळ झाला, काय करायचं आपण? इथनं निघायचं गोपाळ, आरामात होऊ दे बरं का तुझं. हा आम्ही जातो पुढं, झालं की पटकन ये. अरे कसं तर टेन्शन घ्यायचं रे. चला रडून काही होणार नाहीये. हे का केलं ते सांगा. हे सगळं काही मी मुद्दामून नाही केलं. ते बाहेर CCTV वाले आले होते आणि सारखं सारखं OTP मागत होते. मी त्यांना OTP नसतं दिलं ना तर ते गेलेच नसते, म्हणून मला यांचा फोन बाहेर काढावा लागला. मोबाईल काढलाय आणि तो ऑपरेट पण केला. हो, काय गरज होती हे सगळं करायची? काय गरज होती? ती कामावरची माणसं आली इथं, पुन्हा तुम्ही त्यांना भेटून नाही दिलं तर त्यांना संशय नाही यायचा. ते पोलिसांकडे जातील. त्यांनी लोकेशन ट्रेस केलं ना, तुम्हीही अडकला, तुमच्यासोबत मी पण अडकलो. बस झालं, मला आता हे सगळं सहन नाही होतंय. माझं डोकं भणभणतंय. आपण एक काम करूया, आपण पोलिसांकडे जाऊयात आणि त्यांना सगळं खरं खरं सांगूयात. त्यांना सांगूयात हे सगळं मी मुद्दामून नाही केलं, चुकून घडले माझ्या हातून. हे असं अजून किती दिवस लपवणार आपण? चला आपण जाऊयात पोलिसांकडे. पुढे जे व्हायचं ते होऊ दे. चला. आवाय का असं करू नका, पोलिसांकडे नका सर. सॉरी बरं का, तुमच्यावर ओरडायला नव्हतं पाहिजे. मी उगाच आवाज चढवला, पण काय हे सगळं मी तुमच्यासाठीच करत होतो ना. मला तुमची अवस्था बघवत नव्हती हो. तुमच्या नवऱ्याने तुम्हाला किती त्रास दिलाय मी फक्त बघितलाय. तुम्ही तो सगळा सोसलाय. तुम्हाला पण स्वच्छंदपणे आयुष्य जगायचं काय अधिकार नाही का? हाय ना, तुम्ही ते केलं पाहिजे. उगाच कशाला पोलिसांकडे जाताय? पोलिसांकडे गेला तर उगाच तुरुंगात जाल तुम्ही. नाही तसं पण तुम्ही इथं होता तुरुंगात असल्यासारखंच होतं की. ते काही नाही, मी त्यांना सांगेल हे सगळं चुकून झालं म्हणून. चुकून चुकून कसं काय कुणाचा खून होईल बरं? अहो तुम्ही ज्या स्क्रू ड्रायव्हरनं नवऱ्याचा खून केला ना, त्याच्यावर तुमचे फिंगरप्रिंट आहेत. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेला ना, 1 मिनिट लागणार नाही. 1 मिनिट लागणार नाही तुमच्या नवऱ्याचा तुम्हीच खून केला हे सिद्ध करायला. त्याच्या गुन्ह्याखाली तुम्हाला अटक करतील आणि तुरुंगात टाकतील. नाही नाही नाही, मला हे सगळं नको. मला या सगळ्यातून तुम्ही बाहेर काढा प्लीज. होय मी आहे ना,
तुम्ही काळजी करू नका. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? झालं तर मग. काय झालंय हुबला कराडायला? मंग्या अरे सगळे मला होय म्हणले असते का नाही तर असंच वाढवत माझं मी लगीन झालं असतं. ए, काय झालं भरमांडवात रडायला? सुद्या चावला काय तुला? अहो आप्पा, ह्याला लग्नाला पोरगीच मिळत नाही म्हणून लागले रडायला. अहो मी त्याला लय समजून सांगितलं, म्हणलं बाबा एखादी पोरगी असेलच की जिच्या नशिबातच बैल आहे, जिला गाढवातला आणि माणसातला फरक कळत असेल, जिचं नशीबच फुटका असेल. हो आप्पा. होय की तुझ्या नात्यात असेल की एखादी अशी मुलगी? दे की त्याला. जित्या, अरे लाली वहिनी आली. मुखड्यावर गोऱ्या गोऱ्या गुलाबी लाली ग, रंगून मेहंदी हिरवी केशरी झाली ग, नऊवार शालूवरती जरतारी मोर ग, भाळावरती चंद्राची गोंधलेली कोर ग. लय झकास माझी ब्युटी, मी मराठमोळी क्युटी, हा कन्याकुमारी, मी नटून थटून झाले नवरी कन्याकुमारी, परिकथेत रमणारी किती गोड दिसते माझी पोर. नटून झाले नवरी कन्याकुमारी, परिकथेत रमणारी. नवरा मुलगा मुलाचे मामा, नवरा मुलाला लवकरात लवकर घेऊन या. गोपाल किधर है? वो निसर्ग के हाकेला वो देने को नहीं क्या, वो सुबह सुबह जाते ये नहीं क्या, वो ते गए वो टॉयलेट टॉयलेट. ये वो टॉयलेट. हाँ म्हणजे गोपाळ टॉयलेट मध्ये आहे? हाँ. अहो बघा की कवा धरण आतमध्ये जाऊन बसलाय, आता कसं आणायचं त्याला? नवरा मुलगा मुलाचे मामा, नवरा मुलाला लवकरात लवकर घेऊन या. गोपाळला आणले बिगा यो भटजी काय गप बसायचा नाही. वो सच में टॉयलेट में है क्या या कहीं और? गोपाळ कुठे आहेत? डबा टाकायला गेले. अहो अजून किती वेळ लागणार आहे? हा बाबा. ए चंगू मंगू इकडे. हो आप्पा, आता तुम्ही आधी आमचं नाव नीट घ्या. नाही तर काय, नाहीतर आम्ही तुमचं काय ऐकणार ना अप्पा. हा. हे तुमच्या नावाचं कौतुक पुरे झालं. बघा गोपाचं झालं का ते? झालंय त्याचं, येईल जातात येऊ. बघा गुरुजी, अशी ही गोष्ट मुहूर्त काढून येत नाही हो. वाईट जरा दम धरा तुम्ही. म्हणजे श्याम, गोपाळ कुठे बघायचा होता जरा. होय ग श्यामे, बघून येऊ का मी गोपाळा? हा येऊ का मी बघून? नको, मी जाते. हा गेला असेल मुर्दा कुठं पळून. तसं झालं असलं ना तर चांगलंच आहे, 2 लाडू मी जास्त खाईल. आत्या, उगीच माझं तोंड खवळू नका तुम्ही. खवळलं तर काय करणार आहेस ग? नाक नाही ना तिला भोग पाडती भीतीला. ए अरे तुम्ही कालवा करू नका. तो आहे टॉयलेट मध्ये. हो, तुम्ही त्याला आत्ताच्या आत्ता घेऊन यायचं. आता त्याला काय अर्ध्यातनं उडून आणू काय? नाही मी काय म्हणतोय, म्हणजे आपण असं जर भांडत बसलो ना तर उगाच शब्दानं शब्द वाढेल. त्याच्या परीस नवरदेवाचं उरकोस्तोर आपण आपल्या मानपणाचं उरकायचं का? होय की, ते बी चालतंय. काय उपयोग नाही त्याचा आता. ही लगीन नाही होणार. मी बोंबलच सांगत होतो यो गोपाळ नाही म्हणून.
काय नसेल टॉयलेट बिलेटमध्ये. गोपाळ तर लहानपणीच पळून गेला. कदाचित तो आता परत येत नसतोय. मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. मी तुम्हाला वचन दिले ना, ते पूर्ण करणारच हो मी. पण त्याच्या आधी आपल्याला ह्या डेड बॉडीची विल्हेवाट लावली पाहिजे. आणि त्याच्याही आधी त्या मोबाईलचं काहीतरी केलं पाहिजे. पोलिसांना जर यांचं लोकेशन कळालं तर मग ते आपल्याला पकडायला येतील का? असं कसं पकडतील बरं? नाही पकडणार, मी आहे ना. करू आपण काहीतरी. जोपर्यंत तुमच्या सोबत आहे, पोलीस तुम्हाला काय करणार नाही. हां, मी तुमच्या सोबत असताना तुम्हाला काहीच होणार नाही, कधीच नाही. मला तुमचा खूप आदर वाटतो.